नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हॅपी इंजिनियर्स डे. आपल्या जगभरातल्या भारतातल्या सर्व इंजिनियर्स मंडळींना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मीही स्वतः एक इंजिनियर आहे. माझा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेला आहे बिफोर MBA HR. मित्रांनो, आज खरोखर सांगण्यासाठी आनंद वाटतो की पूर्वी इंजिनियर हा फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुरता मर्यादित होता. पण आता इंजिनियर हा सर्व क्षेत्रामध्ये सर्वदूर पसरला आहे. उदाहरणार्थ IT इंजिनियर इलॉन मस्क आहेत, त्यांनी सॅटेलाइट तयार केलं. तुम्ही आज बघितलं तर आज इलेक्ट्रॉनिक्समध्ये क्रांती आहे. तुमच्या हातामधला मोबाईल, तुमच्या हातामधला यूट्यूबचा व्हिडिओ, ह्या सर्व गोष्टीमध्ये इंजिनियरचा खूप खूप महत्त्व आहे. एवढंच नाही तर आज हेल्थ क्षेत्रामध्ये बायोमेडिकल इंजिनियर सुद्धा आहेत की जे लोक हेल्थ क्षेत्रासाठी वेगवेगळ्या प्रकारचे CT स्कॅन मशीन्स, हायटेक मशिनरी सर्जरीसाठीच्या यूज केल्या जातात. या सर्व मशिनरी आणि सर्व ठिकाणी इंजिनियर लोकांचा खूप मोठा रोल आहे. आणि यासाठी आज 15 सप्टेंबर रोजी आपण सर्व भारतामध्ये इंजिनियर्स डे साजरा करतो. यामागची खरी पार्श्वभूमी काय आणि मुळात इंजिनियर म्हणजे काय? खरं तसं बघितलं तर आपल्या भारताचे भारतरत्न इंजिनियर श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे आपल्या भारताचे पहिले इंजिनियर, ज्यांनी भारताच्या जडणघडणीमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अतिशय सुंदर काम केलं. आणि म्हणूनच त्यासाठी त्यांना भारतरत्न अवॉर्ड देण्यात आला. आणि म्हणून आपण पूर्ण भारतामध्ये 15 सप्टेंबर हा इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. जर आपण जगभराचा विचार केला तर खरं म्हणजे इंजिनियर शब्द आला कुठून आणि इंजिनियर म्हणजे नेमकी काय? तर इंजिनियर हा शब्द खऱ्या अर्थाने बेल्जियम कंट्रीतनं येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा एक लॅटिन शब्द आहे की ज्यामध्ये इंजिनियर्स, क्लेवरनेस अशा प्रकारचा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. जर छोट्या भाषेमध्ये आपण जर बघितलं तर आपण असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स किंवा इतर अनेक इंजिनिअरिंग सोसायटींचं जर डेफिनेशन पाहिलं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी इंजिनिअरमध्ये येतात. एक म्हणजे द पर्सन हू कॅन डिझाईन, द पर्सन हू कॅन कन्स्ट्रक्ट आणि आता नवीन आलं म्हणजे द पर्सन हू कॅन कंट्रोल. तर ह्या डिझाईन, कंट्रोल आणि कन्स्ट्रक्ट ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी इंजिनिअर करत असतो. मित्रांनो, तुम्हाला सांगायचा आनंद वाटेल की पूर्वी इंजिनिअर हा फक्त धरणं बांधण्यासाठी मर्यादित होता. जसं मी मगाशी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली क्रांती सांगितली, ॲपल असो, कम्प्युटर इंजिनियर असो, त्या प्रकारे आज इंजिनियर लोकांचा प्रत्येक क्षेत्रातला दबदबा हा सर्व जगाने मान्य केलेला आहे. आणि म्हणूनच आपण सर्वजण बघू. पण हा इंजिनिअरची डेफिनेशन कोणी आणली? तर जगामध्ये पहिली कॉन्फरन्स झाली 1961 मध्ये, ज्यामध्ये द कॉन्फरन्स ऑफ इंजिनिअरिंग सोसायटीज फॉर वेस्टर्न युरोप अँड USA या दोघं भूखंडातल्या लोकांनी जी पहिली कॉन्फरन्स घेतली होती, त्या ठिकाणी त्यांनी काही विशिष्ट क्वालिटीज ऑफ द इंजिनियर नोट केल्या. तर पहिली क्वालिटी त्यांनी नोट केली, द प्रोफेशनल इंजिनियर इज कॉम्पिटंट बाय व्हर्च्यू ऑफ हिज हर fundamental education and training to apply the scientific method and outlook to the analysis and solution of engineering problems. डेफिनेशन थोडीशी मोठी आहे म्हणून मी पण वाचली. तर सांगायचा मुद्दा काय की इंजिनिअरिंग प्रॉब्लेमला जी व्यक्ती सोल्युशन देते तो आहे इंजिनियर. तर मित्रांनो, आज आपण 15 सप्टेंबरला श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना आपण वंदन करूया. आणि याचबरोबर आपण जर भारतीय संस्कृतीचा विचार केला तर ब्रह्मदेवा हे पहिले जगातले सृष्टीचे रचनाकार मानले जातात. त्यानंतर विश्वकर्मा हे सिव्हिल पहिले वेदांमधले स्थापत्य इंजिनियर मानले जातात. तसं बघितलं तर युरोपमध्ये पीटर ड्रकर आहे. त्यानंतर आज मी तुम्हाला मगाशी इलॉन मस्क सांगितलं. त्यानंतर नारायण मूर्ती बघितलं. तुम्ही सगळ्या ठिकाणी इंजिनियर बघता. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा श्री हिरोजी इंदुलकर या सारखे महान स्थापत्य शास्त्रज्ञ होते. म्हणून त्यांनी अनेक आपले गड, किल्ले हे सर्व बांधले. इव्हन एवढंच नाही तर कल्याणसारख्या ठिकाणी जेव्हा आपण तिथं बंदरं तयार केली, या बंदरांमध्ये सुद्धा श्री हिरोजी इंदुलकरांचा खूप मोठा रोल आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज समजून घेतलं की व्हॉट इज मीन बाय इंजिनियर. इंजिनियर म्हणजे काय? द पर्सन हू कॅन डिझाईन, कन्स्ट्रक्ट अँड कंट्रोल. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला आज इंजिनियर डेच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.